हाय फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज जातो आहोत आम्ही चांदबिबीच्या महालावरती। आम्ही लहान असताना गेलो होतो, त्याच्यानंतर आज भरपूर दिवस झाले गेलेलो नाहीये। तर जाऊया, तुम्हाला पण दाखवूया, नवीन एक ऐतिहासिक ठिकाण आहे। तर जाऊया, आमच्या घरापासून एक 12 किलोमीटर अंतरावर आहे। तर जाऊया, दाखवूया तिथे काय काय आहे, कसं आहे। चला चल बेटा, तुझा बॅट घे ना तुझी। बसलेलो आहे, आता जातोय मस्त। ते पेट्रोल भरत आहे, पाहू शकता डोंगरावरती चांदबिबीचा महाल आहे। तर आपल्याला तर तिथे जायचं, तो लांबून पाहू शकतो, तो असा दिसतो। तर जवळ जाऊन पाहूया कसा दिसतो। आता सध्या उसाचा रस प्यायला थांबलेलो आहे, खूप ऊन लागलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे। तसं पाऊस पडला 2-3 दिवस सलग, पण थांबलोय, पिऊया उसाचा रस। रस पितोय, रस प्यायला ये म्हणतं माय श्लोक। कशी आहे ती मोगरा? त्यासाठी चांगला रस्ता केलेला आहे, डांबरी रस्ता आहे मस्त। कोणाकोणाला माहिती कशाचं आहे सांगू शकतो? सलाबत खानचा मकबरा याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे। हे 16व्या शतकामध्ये बांधलेलं होतं। त्याची उंची, लांबी हे 3 मजली आहे वगैरे, सगळं इथे दिलेलं आहे, पाहू शकता। चला आपण आता वरती जाऊया। त्यांच्यापाशी मस्त करवंद आहेत, आमच्याकडे करवंद बोलतात, कोणी डोंगरची काळी मैना बोलतंय। बाबा उन्हात का बसले? सावलीत बसायचं ना, किती ऊन लागतंय। करवंद घेतलेले आहेत, रानमेवा खाऊया। हा खूप म्हणजे खूप जुने झाड आहेत, मस्त थंडगार सावली आहे। तर बसलोय सावलीला जरा। कोणी करवंदाची भाजी पण करतो, शकता। पण आता इथे पोहोचलेलो आहे, तर काम किती सुंदर आहे, 3 मजली बांधलेले आहे। किती सुंदर व्ह्यू आहे, किती आजूबाजूला बसण्यासाठी झाडे पण आहेत भरपूर। ते कबर आहे खाली, पण आता लॉक करून ठेवलेली सध्या माळ्यावरती। पुरा थंड वाटतं इथं, पूर्ण म्हणजे पूर्ण दगडाचं कोरीव काम केलेलं आहे इथे। इतकी सुंदर हवा येते ना, बस। इथे जुनं वास्तू आहे, खूप वर्षापूर्वीची आहे। आत्ताचे बांधकाम केले तर लगेच पडून जातात, पण हे बांधकाम आहेत। पायऱ्या खूप मोठ्या आहेत। जाऊ, इथे लाईट वगैरे काही नाहीये, पण शांतता किती आहे। श्लोक कसा वाटतोय मित्रांनो? वरती चढलो तर खूप असा दम लागलेला आहे, तो बसलोय पण दम लागला का? श्लोकला दम नाही लागला वाटतं, निवांत बसलाय। पाहू शकता किती सुंदर मस्त वाटतंय ना। सगळीकडं काम सेमच केलेलं आहे, लोकेशन। आणि खाली पाहू शकता याला 8 दरवाजे आहेत। भीती पण आहे, लहान मुलांना घेऊन आले, लक्ष द्यावं लागणार साठी। पवनच्या केस तिकडे गेलो होतो, आज इकडे चांदबिबीच्या महालावरती आलेलो आहे। इतकं सुंदर लोकेशन आहे, पाहू शकता। मागच बाळ बसून घेतलंय, त्याला खेळायला सोबत कोण नाही म्हणून कंटाळा आला तर बसून घेतलंय। बॅट बॉल घेऊन आलेला आहे, तर आता त्याच्यासोबत थोडासा बॅट बॉल खेळूया आपण। माळ्यावरचं आपलं फिरून झालेलं आहे, तर 3ऱ्या माळ्यावरती लॉक केलेलं आहे, तर 3ऱ्या माळ्यावरती आपण काय जाऊ शकत नाही। तर आता इथूनच आपण खाली जाऊया। लोकेशन तर ऑन झालेलं आहे, इकडं बसण्यासाठी मस्त झाडं लावलेले आहेत भरपूर। चला आता आपण जाऊया बॅट बॉल खेळायला। मामा भाचे बॅट बॉल खेळतात मस्त, एक नंबर। तर मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी चांदबिबीची कबर आहे। इतके वेळ आपण ज्या नावाने हा भाग प्रसिद्ध आहे ती त्यांची कबर आहे। फ्रेंड्स, आता आम्ही पूर्ण हा चांदबिबीचा महाल फिरून झालेला आहे। मला जेवढी माहिती आहे त्यानुसार मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, पाहू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये। तर आता ब्लॉग मी इथं स्टॉप करते, तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये। टाटा, बाय बाय। जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा।